ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीला हेही माहित असते की आत्म्याला कुठलीही उपाधी नसते. त्याला कुठले नाव, गाव, देश, धर्म, लिंग म्हणजे स्त्री आणि पुरुष, शिक्षण, व्यवसाय अशा प्रकारच्या कुठल्याही उपाधीने वर्णन करता येत नाही. ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीस आत्मा हा अमर आहे आणि तो सतत काही काळानंतर शरीर बदलत असतो हे त्याला माहित असते. त्या काळालाच मनुष्य आयुष्य असे म्हणतो. हेही त्या ज्ञानी पुरुषाला ब्रह्मस्वरूप अवस्थेत असणाऱ्या व्यक्तीला माहित असते. आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर